पुढची एक मोठी बातमी पाहूयात। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। रवींद्र धंगेकर दररोज मोहोळ यांच्यावरती वेगवेगळे आरोप करतायत। यानंतर रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केले। एक्सवरील पोस्टमध्ये निवडणुकीतील प्रतिज्ञापत्र जोडत मुरलीधर मोहोळ यांच्यावरती अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल असल्याचा दावा हा धंगेकरांनी केलाय। जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन लवकरच भेटूयात असंही धंगेकरांनी म्हटलंय। सध्या आपल्या सोबत आहेत धंगेकर सर। ज्या पद्धतीने आज पुन्हा एकदा ट्विट केलंय, खरं तर काल त्यांनी सांगितलं होतं की तुमच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यावर एक सुद्धा नाही। तुम्ही आज पुरावा दिलाय, ट्विट केलंय, काय म्हणणं आहे तुमचं? मी भारतीय जनता पार्टीवर अजिबात बोलत नाही आणि ही जी भारतीय जनता पार्टीमध्ये जमलेली ही सगळं विकृतीची लोक आहेत, ह्यांनी आज पुणे महानगरपालिका असेल, मेट्रो असेल, ही सगळी टेंडर प्रक्रिया, घर आणि हे सगळे ताडी गोत्यावाले अड्ड्यावाले सगळे जमलेले आहेत, त्या विकृती मी बोलतोय। आणि जैन धर्माचे काल जे साधू तळतळीने बोलवते त्यांची कोणाला तरी हाक गेली का नाही, त्यांनी बोललेलं कोणाला समजतंय का नाही? फक्त एकच समजतं, विशाल गोखले माझा मित्र आहे, राहणार आणि विश्वास प्रतिज्ञा घेतली। पण तुम्ही आज ट्विट करत त्यांच्यावर असलेले गुन्हे दाखवलेत, कुठले कुठले गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत? काय त्याच्यावर मी त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले, त्याच्यामध्ये 5-6 गुन्हे आहेत। दलित युवकांना, दलित वस्तीतल्या लोकांना छेडछाड केली, त्यांचं स्वच्छतागृह पाडलं बिल्डरसाठी आणि सगळ्या गोष्टी त्या लोकांच्या समोर आहेत, पण त्यांनी कबूलच करायचं नाही ठरवलं, तर आपण तरी काय बोलणार? ते म्हणले की काल माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही।